आज आपण उपवासासाठी मस्त अशी बटाटा आणि साबुदाण्याची फ्राईजची रेसिपी पाहत आहोत। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे, बारीक केलेला साबुदाणा, त्यानंतर आपण इथे हिरवी मिरचीचा ठेचा टाकत आहोत, कोथिंबीर टाकून घेऊया, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, उकडलेले बटाटे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं आहे। आवश्यकता लागली तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता। अशा पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा आपण थोडंसं जाडसर लाटून घेणार आहोत। तर थोडंसं मी पोळपाटाला तेल लावलेलं आहे आणि हलकं हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर फ्रेंच फ्राईजसारखे याला सुरीने कट मारून घ्यायचे आहे आणि लगेचच तळायला घ्यायचे आहे। तर काहीशी ह्या पद्धतीमध्ये मी हे तयार करून घेतलेले आहे। लगेचच आपण आता हे तेलामध्ये तळून काढणार आहोत। मस्त अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत हे आपल्याला तळून काढायचे आहे, कुरकुरीत होईपर्यंत। तर आपले उपवासाचे बटाटा आणि साबुदाणा फ्राईज इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा।